एक ना मध्यंतरी एक वाक्य मी ऐकलं होतं किंवा एक इन्सिडेन्स जो माझ्या कानावर आला होता, अर्थात ऐकीव आहे, की इस्रायलला एकदा विचारलं होतं, की भारताकडून तुम्हाला काय हवंय? तर इस्रायलने असं उत्तर दिलं होतं, की तुमचा 1 दिवसाचा पाऊस आम्हाला द्या, त्यातून आम्ही आमच्या मातीतून सोनं उगवून दाखवू. भारतीय उपखंडासाठीचं वैशिष्ट्य असं आहे की मान्सून जरी जागतिक घटना असली तरी अनेक ठिकाणी या मान्सूनच्या काळामध्ये खूप कमी पाऊस होतो. जसं आफ्रिकेमध्ये जरी मान्सूनचे वारे जात असले तरी काही ठिकाणी अगदी शून्य पाऊस होतो अख्ख्या हंगामामध्ये, काही कधी होणार पण नाही. पण भारतीय उपखंडामधलं वैशिष्ट्य गेल्या काही 100-200 वर्षांच्या ज्या नोंदी त्याच्यातून असं दिसतं की जो काही आपला दीर्घकालीन ॲव्हरेज असतो त्या ॲव्हरेजच्या 75% तरी पाऊस पडतोच पडतो. म्हणजे आपल्याकडे दुष्काळ जरी झाला तर तो फक्त 25% कमी पाऊस झालाय ॲव्हरेजपेक्षा, इथपर्यंतच जाणार, 75%च्या खाली जाणार नाही. आणि हे आपलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे इस्रायलनी जे म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये पण आपण म्हणू शकतो की दुष्काळाच्या वर्षी सुद्धा आपल्याला 75% पाऊस मिळणार आहे आणि तो दुष्काळाच्या वर्षी मिळालेला 75% पाऊस सुद्धा आपल्या सगळ्यांना पुरू शकतो. ते जे पाणी आहे ते पुरू शकतं. इतका पाऊस आपल्याला न चुकता गेली काही कोटी वर्ष भारतीय उपखंडावर बरसतोय आणि हे आपलं एक महत्त्वाचं योगदान आपण त्याच्यामधलं म्हणू शकतो.